श्रावणातला प्रत्येक सोमवार म्हणजे फक्त उपवास, बेलपत्र आणि महादेवाची पूजा एवढंच आहे का? नाही. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये श्रावणाचा सोमवार आला की महादेवाला एक मूठ धान्य वाहिलं जातं. पण गंमत अशी की दर सोमवारी ही मूठ वेगळी असते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस. पण हे धान्य दर सोमवारी बदलण्यामागे नेमका अर्थ काय? आणि सर्वात महत्त्वाचं, ही शिवमूठ मनोकामना पूर्ण करते अशी श्रद्धा का आहे? चला आज जाणून घेऊया श्रावणातील या सुंदर आणि जुना सांस्कृतिक वारसा असलेल्या शिवमुठीची खरी गोष्ट. श्रावण नाव घेतलं तरी डोळ्यांसमोर येतात रिमझिम पाऊस, हिरवागार निसर्ग, मंदिरातील घंटानाद आणि प्रत्येक सोमवारी ऐकू येणारा हर हर महादेव. हिंदू कालगणनेनुसार श्रावण हा अत्यंत धार्मिक महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात अनेक व्रतकैवल्य आणि सण येतात. विशेषतः सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि या श्रावणी सोमवारी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये केली जाते एक पारंपरिक पूजा, शिवमूठ. शिवमूठ म्हणजे काय? तर अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला एका विशिष्ट धान्याची एक मूठ श्रद्धेने अर्पण करण्याची परंपरा म्हणजे शिवमूठ. काही परंपरांमध्ये ही पद्धत विशेषतः विवाहानंतरच्या पहिल्या काही वर्षात केली जाते. काही घरांमध्ये ती कौटुंबिक परंपरा म्हणून पुढे चालू राहते. म्हणजेच ही केवळ पूजा नाही, ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी श्रद्धा, संस्कार आणि परंपरेची साखळी आहे. श्रावणात पहिला सोमवार आला की महादेवाला वाहिली जाते पहिली शिवमूठ तांदूळ. तांदूळ म्हणजे आपल्या रोजच्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग. म्हणूनच पहिल्या सोमवारी अन्नधान्याची मूठ शिवाला अर्पण करताना मनात एक साधी भावना असते, देवा, माझ्या घरात अन्नाची कमतरता पडू नये, सर्वांच्या घरात सुख समृद्धी नांदू दे. तांदळाची ही शिवमूठ म्हणजे केवळ काही दाणे नाहीत, ती आहे अन्नाबद्दलची कृतज्ञता. कारण आपल्या ताटात आलेल्या प्रत्येक दाण्यामागे शेतकऱ्याची मेहनत, पावसाची कृपा आणि निसर्गाचा वाटा असतो. दुसऱ्या सोमवारी वाहिली जाते तिळाची मूठ. तीळ आकाराने छोटे, पण भारतीय धार्मिक परंपरेत तिळाला विशेष स्थान आहे. येथे एक सुंदर विचार लक्षात घ्या. तिळाचा प्रत्येक दाणा वेगळा असला तरी तो एकत्र आला की मूठ बनते. तसंच घरातही प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिचे विचार वेगळे असतात, पण सगळे एकत्र आले की तयार होतं कुटुंब. म्हणून शिवमूठ ही केवळ देवाला काहीतरी वाहण्याची पद्धत नसून एकत्र राहण्याची आणि एकमेकांसाठी प्रार्थना करण्याची भावना जपते. तिसऱ्या सोमवारी येते मुगाची शिवमूठ. मूग हे आपल्या पारंपरिक आहारातील महत्त्वाचं कडधान्य. यातून एक वेगळाच संदेश समोर येतो. श्रावण म्हणजे फक्त देवाकडे मागण्याचा काळ नाही, तर आपल्या जीवनाकडे पुन्हा एकदा शांतपणे पाहण्याचा काळ आहे. आपण काय खातो? आपल्या शरीराची काळजी घेतो का? मन शांत ठेवतो का? आपल्या घरातले संबंध जपतो का? कारण महादेवाची पूजा करताना बाहेरचा अभिषेक जितका महत्त्वाचा, तितकाच मनाचा अभिषेकही महत्त्वाचा आहे. आणि चौथा सोमवार, जवसाची मूठ. महाराष्ट्राच्या विश्वकोशात श्रावणातील शिवामुठीसाठी तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि पाचवा सोमवार आल्यास सातू असा उल्लेख आहे. म्हणजे श्रावणातील प्रत्येक सोमवार जणू आपल्याला एक एक पायरी पुढे घेऊन जातो. अन्न, समृद्धी, आरोग्य आणि शेवटी मनातील समाधान. आणि जर श्रावणात पाचवा सोमवार आला तर काही परंपरांमध्ये सातूची शिवमूठ वाहिली जाते. येथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, ही मूठ महादेवाला व्हायचीच का? आणि त्याहून मोठा प्रश्न, शिवमूठ केल्याने इच्छा खरंच पूर्ण होते का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला शिवमुठीकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहावं लागेल. परंपरेत अशी श्रद्धा आहे की श्रावणातील सोमवार श्रद्धेने पाळून शिवाची पूजा करून आणि शिवमूठ अर्पण करून केलेली प्रार्थना मनोकामना पूर्ण होण्यासाठी फलदायी ठरते. काही धार्मिक स्रोत शिवमुठीला मनोकामना सिद्धीत जोडतात. पण येथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शिवमूठ म्हणजे इच्छा पूर्ण होण्याची हमी नाही,
ही श्रद्धेची परंपरा आहे. महादेवासमोर मुठभर धान्य ठेवताना भक्त आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतो. माझ्या कुटुंबाला सुख दे, घरात आरोग्य राहू दे, माझ्या मुलांच्या आयुष्यात चांगलं घडू दे, माझ्या मेहनतीला यश मिळू दे, मनाला शांतता मिळू दे. आणि या प्रार्थनेसोबत एक संकल्पही केला जातो, मी माझ्या परीने योग्य प्रयत्न करेन. कारण फक्त इच्छा करून आयुष्य बदलत नाही. इच्छेला जोडावी लागते मेहनत, प्रार्थनेला जोडावा लागतो विश्वास, आणि विश्वासाला जोडावी लागते कृती. आपल्या आजी आईच्या पिढीतील एक सुंदर गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे आजच्यासारखी भरपूर साधनं नव्हती. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात मिळत नव्हतं. पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, श्रद्धा. आणि त्या श्रद्धेला जोडलेली होती शिस्त. श्रावण आला की सोमवार लक्षात ठेवायचा, पूजेची तयारी करायची, धान्याची मूठ तयार ठेवायची, महादेवाचं नाव घ्यायचं आणि मनापासून प्रार्थना करायची. आज आपण कदाचित या सगळ्यांकडं थोडं आधुनिक नजरेने पाहतो, पण विचार करा, मुठभर धान्य देवाला वाहण्यापेक्षा मोठं काय होतं? त्या मुठीत संपत्ती नव्हती, पण भावना होती. त्या मुठीत सोनं नव्हतं, पण कृतज्ञता होती. त्या मुठीत मोठेपणा नव्हता, पण समर्पण होतं. आणि कदाचित म्हणूनच ही छोटीशी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून राहिली. आणि आता या संपूर्ण श्रद्धेचा सुंदर भाव आपल्या समोरच्या रांगोळीत उमटलेला दिसतो. मध्यभागी विराजमान असलेलं शिवलिंग म्हणजेच महादेवाप्रती असलेली भक्ती, तर त्याच्यावरचं बेलपत्र आणि फुलांची भावना शिवपूजेची आठवण करून देते. संपूर्ण रचनेभोवतीची सजावट जणू एकच संदेश देते, श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा आणि मनोकामनेसाठी प्रयत्न करत राहा. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या, प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर हर महादेव.